ह्या जगात देव आहे का नाही हा प्रश्न खूप साऱ्या लोकांना पडतो. काही लोक देव आहे हे मान्य करतात, तर काही लोकांना देव आहे यावर विश्वासच नाही. ते म्हणतात की आपण ज्या गोष्टीला कधी पाहिलंच नाही त्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा. तर अशाच प्रश्नांसाठी आज आपण असे काही रहस्य घेऊन आलो आहोत की ते ऐकल्यानंतर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की खरंच देव आहे का नाही. आपण देवाची पूजा करतो, खूप सारे देवस्थानेसुद्धा आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चारधाम, जसे की बद्रीनाथ धाम, द्वारकाधीश धाम, रामेश्वर धाम आणि जगन्नाथपुरी धाम. तर ह्या चार धामांपैकी एक धाम म्हणजे जगन्नाथपुरी धाम. त्याच्या अशा काही रहस्यांबद्दल आज आपण बोलणार आहोत की त्यापुढे विज्ञानाने सुद्धा हार मानली आहे. विज्ञानसुद्धा हे कोडे सोडू शकलं नाही की त्या रहस्यांमागची, त्या घडणाऱ्या गोष्टींमागची खरे कारणे काय. हा देवाचा चमत्कार का विज्ञान, हे कोड अजून भल्या भल्या वैज्ञानिकांना सुटलेलं नाही. तर पहिलं रहस्य म्हणण्यापेक्षा आपण पहिला प्रश्न म्हणू. आपण पाहतो की देवाची मूर्ती ही नेहमी दगडापासून बनवली जाते, पण जगन्नाथपुरी मंदिरातील सर्व मूर्त्या ह्या लाकडापासून तयार का केल्या आहेत, यामागचं कारण काय. तर ही महाभारतानंतरची गोष्ट आहे, जेव्हा श्रीकृष्ण जंगलामध्ये एका झाडाखाली आराम करत होते आणि तिथेच एक शिकारी हा त्याच्या शिकारीच्या शोधात होता आणि त्याला झाडामागे काहीतरी जाणवतं, म्हणून तो हा बाण मारतो. त्या जवळ जाऊन पाहतो तर त्या बाण सर्वांची दुःख हरणाऱ्या त्या श्रीकृष्णाला लागलेला असतो. त्याला खूप दुःख होतं, कारण की त्या बाण हे नारायणाच्या ह्या अवताराचा शेवट असतो. पण त्याला हे माहीत नसतं की हा शेवट एक नवी सुरुवात आहे. त्या श्रीकृष्णांचा अंत्यविधी करतो आणि जेव्हा श्रीकृष्णांची चिता शांत होते तेव्हा आता एक चमकणारी गोष्ट पाहतो. त्याला असं वाटतं की हा देवाचा आपल्यासाठी आशीर्वाद आहे. तर ती गोष्ट विकण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ती गोष्ट विकली जात नाही. शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर तर ती चमकणारी गोष्ट म्हणजेच श्रीकृष्णांचं हृदय हे एका लाकडासोबत एका नदीमध्ये सोडतो. त्यानंतर गुप्त साम्राज्याच्या वेळेस एक विष्णूचा खूप मोठा भक्त असतो. त्याचं नाव म्हणजे राजा इंद्रद्युम्न. त्याला एके दिवशी विष्णू स्वप्नात येऊन सांगतात की तू उद्या सकाळी नदीवर स्नानासाठी जा, तिथे एका लाकडात तुला मी सापडेल. दुसऱ्या दिवशी राजा हा आंघोळीसाठी नदीवर जातो. त्याला एक झाडाचं खोडसुद्धा सापडतं. तर ते खोड घेऊन आपल्या राजमहालात माघारी येतो आणि खूप साऱ्या मूर्तिकारांना बोलवतो आणि त्या लाकडापासून मूर्ती घडवण्यासाठी सांगतो. पण कोणताच मूर्तिकार ती मूर्ती घडवण्यासाठी तयार होत नाही आणि तयार झालाच तर त्याच्याने ते शक्य होत नाही. खूप दिवसांनंतर एक मूर्तिकार स्वतःहून येतो आणि म्हणतो की मी ती मूर्ती बनवतो, पण माझ्या काही अटी आहेत. राजा म्हणतो कोणत्या अटी. तर आता सांगतो, तर मी 21 दिवसांच्या आत ती मूर्ती बनवणार आणि त्या 21 दिवसात कोणीच मला कोणताही प्रश्न विचारणार नाही आणि माझ्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही. राजा तयार होतो आणि त्या मूर्तिकार मूर्ती घडवण्यासाठी सुरुवात करतो. खूप दिवस होतात आणि राजाच्या राणीला असं वाटू लागतो की त्या मूर्तिकार तहान भुकेने मरून पडला आहे, म्हणून त्या दरवाजा उघडत नाही. म्हणून ती हट्टाने राजाला दरवाजा उघडायला लावते आणि जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा तिथे त्या मूर्तिकार नसतो. तिथे फक्त 3 मूर्त्या असतात. एक म्हणजे भगवान जगन्नाथ, दुसरी म्हणजे त्यांचा भाऊ बालभद्र, तिसरी म्हणजे त्यांची बहीण सुभद्रा. आणि त्यातल्या जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ती चमकणारी गोष्ट, जी कोणतीही इतर गोष्ट नसून श्रीकृष्णांचं हृदय आहे, ते त्या मूर्तीत बसवलेलं असतं. तेव्हापासून जगन्नाथपुरीमधील मूर्त्या ह्या लाकडापासून बनवल्या जातात. आणि एवढंच नाही तर त्या मूर्त्या दर 12 वर्षांनंतर बदलल्या जातात आणि बदलणाऱ्या मूर्त्यांमध्ये श्रीकृष्णांचं हृदय हे बसवलं जातं. आणि हे सर्व हे खूप विशिष्ट पद्धतीने केलं जातं. जसं की दर 12 वर्षात एक असा दिवस ठरवला जातो
की त्या दिवशी त्या मूर्त्या बदलल्या जातात आणि त्या दिवशी संपूर्ण शहरामधील वीज कापली जाते आणि जो कोणी त्या मूर्त्या बदलणार आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि संपूर्ण अंधारात त्या मूर्त्या बदलल्या जातात. यापूर्वी ज्यांनी कोणी त्या मूर्त्या बदलल्या आहेत त्यांनी हेच सांगितलं आहे की त्या मूर्त्यांमध्ये अशी एक गोष्ट आहे की ती खूप विशिष्ट आहे, त्यातून खूप सकारात्मक ऊर्जा येते. ह्या मंदिराच्या वरती एक झेंडा आहे. हा झेंडा पूर्णपणे विज्ञानाच्या विरुद्ध आहे. म्हणजे आपण नेहमी पाहतो ज्या दिशेने हवा चालते त्या दिशेने पतंग उडते, पण हा झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेने फरकतो. आणि ह्या झेंड्याबद्दलची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे हा झेंडा प्रत्येक दिवशी बदलला जातो आणि असं मानलं जातं की ज्या दिवशी हा झेंडा बदलला जाणार नाही त्या दिवसापासून ते मंदिर 18 वर्ष बंद करावे लागेल. जगन्नाथाच्या मंदिरात रोज प्रसाद बनवला जातो. हा प्रसाद एक विशिष्ट प्रमाणात बनवला जातो. कधी 500 भक्त येतात, कधी 5000, तर कधी 50,000. पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की त्या प्रसाद कमी पडला आहे नाहीतर शिल्लक राहिला आहे. आणि प्रसादाबद्दलचं रहस्य इथंच थांबत नाही. ह्या मंदिरातील प्रसाद हा मातीच्या भांड्यांमध्ये बनवला जातो. एकावर एक 7 मातीची भांडी ठेवली जातात आणि त्यामध्ये प्रसाद बनवला जातो. सगळ्यात आधी खालच्या भांड्यातील प्रसाद बनेल, पण इथे उलटं होतं. सगळ्यात आधी वरच्या भांड्यातील प्रसाद तयार होतो, नंतर 2 नंबरच्या, मग 3 नंबरच्या, असं करत हा प्रसाद तयार होतो. ह्याला चमत्कार म्हणायचा का विज्ञान, तुम्हीच सांगा. जगन्नाथाचं हे मंदिर खूप सुंदर आणि विशाल बांधलं आहे, पण त्या काळात हे मंदिर कसं बांधलं असेल हा एक प्रश्नच आहे. विशेष म्हणजे एवढं मोठं मंदिर, पण त्या मंदिरावरचा जो कळस आहे त्या कळसाची सावली ही कधीच पडत नाही. मग ते दुपारचे 12 असो, 3 असो व 4, या मंदिराच्या कळसाची सावली ही कधीच पडत नाही. यामागचं कारण काय हे विज्ञानसुद्धा शोधू शकलं नाही. जगन्नाथाच्या मंदिरात रोज खूप सारे भक्त येतात, पण ह्या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ह्या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. एकेकाळची गोष्ट आहे, भारताच्या पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ह्या जगन्नाथाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या, पण त्या हिंदू नसल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले. अशाच व्हिडिओसाठी श्वास मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मत कमेंटमध्ये जरूर मांडा.